कौरव म्हणजे कुरुवंशातील राजकुमार. कुरुवंशातील राजा शंतनू यांना भीष्म, विचित्रवीर्य आणि चित्रांगद अशी 3 मुले होती. चित्रांगदाचा एका युद्धात मृत्यू झाला. भीष्मांनी जन्मभर अविवाहित राहण्याचा प्रण घेतला आणि त्यानंतर विचित्रवीर्याला मूल न होऊ शकल्यामुळे अंबा आणि अंबालिका हिने महर्षी व्यासांच्या कृपेमुळे पांडू आणि धृतराष्ट्राला जन्म दिला. तसे पाहता कौरव आणि पांडव यांचे वडील म्हणजे धृतराष्ट्र आणि पांडू हे सुद्धा कुरुवंशातील नव्हते, त्यामुळे ते कौरव नव्हते. तसेच कौरवांचा जन्मसुद्धा महर्षी व्यासांच्याच कृपेमुळे झाला होता, त्यामुळेच त्यांना आपण कौरव म्हणू शकत नाही. आणि पांडवांचा जन्म हा वेगवेगळ्या देवतांच्या कृपेने झाला होता, म्हणून त्यांना आपण पांडव म्हणू शकत नाही. म्हणून महाभारत कौरव आणि पांडवांमध्ये लढलेच गेले नाही असे म्हणता येईल. त्यामुळे तसे पाहता भीष्म हे शेवटचे कुरुवंशातील राजे होते. यासारख्याच नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.